Zee 24 तास एक पाऊल पुढे। त्यावेळी शिवसेनेचं जे इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं आणि त्यामुळे स्वतंत्र अशा प्रकारची निवडणूक लढवली। परंतु जे मानचिन्ह असतं ते धनुष्यबाण त्यावेळी सुद्धा होतं आणि त्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली गेली। बाळासाहेबांच्या फक्त 2 सभा झाल्या इथे त्या सांस्कृतिक मंडळावर झाल्या आणि त्या ऐतिहासिक झाल्या। त्या इतिहास आजपर्यंत सुद्धा कोणीही मिटवू शकलेलं नाहीये। आज आपल्याला मला सांगायला आनंद होतो की त्या 2 सभेने ह्या शहराचं आणि ह्या विभागाचं एकंदर चित्र बदललं आणि बाळासाहेबांचा जो चमत्कार आहे, जादू आहे, ती त्यांनी त्या 2 सभामधून लोकांना दाखवून दिली। लोकांच्या मनावर एक प्रकारचा पगडा बसला आणि तो पगडा आज तागा आहे। जवळजवळ गेली 25 वर्ष कोणीही मिटवू शकलेलं नाहीये। नक्की मोरेश्वरजी, तुमची पिढी असेल, मोरेश्वरी तुमची पिढी असेल, नंतरच्या पिढ्या असतील, काय नेमकं असं बाळासाहेबांमध्ये होतं की त्यांनी अख्ख्या गेली 4 दशक गारुड केलं एका पिढीवर? बाळासाहेबांची जी सुरुवात झाली ते साधारण 1960 साली, 60 नंतर 66 साली त्यांनी शिवसेनेची स्थापना केली। शिवसेनेची स्थापना केल्यानंतर 67 झाली, म्हणजे 1 वर्षानंतरच लगेच त्यांनी राजकारणाला सुरुवात केली। ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये आणि त्यानंतर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये दिवसेंदिवस यश मिळवलं। परंतु मुंबई ठाण्याच्या बाहेर ते यश फक्त ह्या संभाजीनगरला, औरंगाबादला फक्त मिळालं असं चित्र आहे आणि त्यामुळे औरंगाबाद आणि संभाजीनगरवर बाळासाहेबांचं एक विशेष प्रेम आणि विशेष लक्ष होतं आणि त्यामुळे सातत्याने या सर्व विभागाचं राजकारण आणि त्यामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालं आणि त्यामुळे आज जागा आहे ते परिवर्तन कुणीही मिटवू शकलं नाही आणि यापुढे सुद्धा हे परिवर्तन कुणी घालवू शकेल असं चित्र आहे। एकंदरीत आज संबंध महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे, परंतु मुख्यतः मराठवाड्यामध्ये जे एक प्रकारचा पगडा शिवसेनेचा बसलेला आहे तो कायम आहे आणि तो कायम राहील अशी अपेक्षा आहे। नक्की मोरेश्वरजी, जितकं प्रेम त्यांनी मुंबईवर केलं तितकंच मराठवाड्यावरही केलं। तिथली त्यांची जी संभाजीनगर मधली सभा असेल त्यावेळेसच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? हो, असं आहे, बाळासाहेबांनी एक कुंभारासारखं काम केलं। जसं कुंभार मातीच्या गोळ्यामधून निरनिराळ्या प्रकारच्या आकाराच्या वस्तू बनवतो त्या प्रकारे त्यांनी एकंदरीत साध्या सर्वसाधारण माणसामधून कुठल्याही प्रकारचा जातीपात न करता, कुठल्याही प्रकारचा जाती धर्माचा विचार न करता गोळ्याला, चिखलाच्या गोळ्याला जसं एक कुंभार बनवतो तशा प्रकारे त्यांनी आकार दिला, स्वरूप दिलं आणि त्यांना वाढवलं। कोणाला आमदार केलं, कोणाला खासदार केलं, कोणाला नगराध्यक्ष केलं, कोणाला महापौर केलं, कोणाला नगरसेवक केलं आणि अशा प्रकारे माणसं घडवणं जादू त्यांनी संबंध महाराष्ट्रात दाखवून दिली आणि त्याचं भलं नुसतं महाराष्ट्रात पुरतं नाही, संबंध देशामध्ये। आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे काही प्रमाणात आपले मराठी मंडळी जी बाहेर प्रदेशात आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आहेत, त्यांच्यावर सुद्धा हे भलं कायम आहे आणि आज त्यांच्या जाण्यामुळे त्यांचं दुःख मराठी माणूस जिथे जिथे आहे त्या ठिकाणी आहेच आहे, त्याशिवाय एक इतर लोकांना सुद्धा त्याचं कौतुक आहे हे तुम्हाला नाकारून चालणार नाही। त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रामधले एक वादळ शमलेलं आहे, एक झंझावात संपलेला आहे आणि अशा प्रकारे एकंदरीत देशाचं एक त्यात महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं राजकारण ह्यापुढे कुठल्या दिशेने जाईल याचा विचार तुम्हाला आम्हाला करायला पाहिजे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दिशेने
मार्गदर्शनाने आपण योग्य तऱ्हेने वागलो तर ह्यापुढे देखील आपलं यश आपल्या पदरात पडेल, अशा प्रकारची एकंदर परिस्थिती आहे. नक्की मोरेश्वरजी, अगदी पहिल्या फळीत बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं त्यापैकी आपण एक आहात. आपण त्यांच्या सोबत काम केलेलं आहे, त्यांना अगदी जवळून पाहिलंय. काय नेमक्या आठवणी आहे, कुठले नेमके स्वभाव वैशिष्ट्य किंवा कुठले गुण तुम्हाला यावेळेस आठवतात आणि कुठल्या आठवणी सांगा? बाळासाहेब कुणाची पर्वा करत असत, अत्यंत परखड, अत्यंत स्पष्ट आणि कुठल्याही प्रकारची भीडभाड न बाळगता, कुठल्याही प्रकारचा पर्याय किंवा त्याचा परिणाम काय होईल याचा विचार न करता त्यांनी सातत्याने स्पष्ट वक्तेपणा केला आणि तो लोकांना भावला, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. उदाहरण मी सांगतो, इथे महापौराची पहिली निवडणूक होती. त्यावेळेस मुंबईच्या नेते मंडळींनी त्याचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामुळे दुर्दैवाने यश प्राप्त झालं नाही आणि काँग्रेसचा महापौर झाला. दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या माध्यमातून मला पाचारण केलं मुंबईला आणि मुंबईला पाचारण केल्यानंतर मला सांगितलं महापौराची निवडणूक लढवायची आहे, तुम्ही लढवाल का? म्हणजे आपल्या आदेशाप्रमाणे तुम्ही लढवायची तयारी आहे माझी. आणि त्याप्रमाणे मी महापौराची निवडणूक लढवली आणि कायदेशीररित्या कोर्टाच्या माध्यमातून मी शिवसेनेचा पहिला महापौर झालो. मुंबई ठाणेच्या बाहेर संभाजीनगर. मोरेश्वरजी, जसं आपण सांगत होतात, संभाजीनगर मधली बाळासाहेबांची पहिली सभा असेल. मुंबई इतकंच मराठवाड्यावर त्यांचं कायम प्रेम होतं. मराठवाड्यातून औरंगाबाद मधून देखील त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा नगरसेवक असेल त्या ठिकाणून देखील निवडून आलेले आहेत. बाळासाहेबांसोबत काम करताना बरेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगितले जातात. असा कुठला स्वभाव तुम्हाला जो आणखी जवळून भावलेला आहे बाळासाहेबांबद्दलचा, तो आम्हाला सांगा. शिवसैनिकांना नेहमी त्याने मुलांसारखं वागवलं. कुटुंबामधल्या एखादी व्यक्तीला ज्याप्रमाणे आपण प्रेम करतो तशा प्रकारे वागणूक दिली आणि त्यामुळे ते आपलेसे झाले सगळ्यांना. आज सुद्धा त्यांच्या जाण्यामुळे आपल्या घरातला, कुटुंबातला, आपल्या जवळचा असं कोणीतरी गेल्यासारखं प्रत्येकाला भास होतं, अशी गोष्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.